आता वळूया आपल्या नेक्स्ट प्रोजेक्ट कडे, कारण मी याला प्रोजेक्ट असं म्हणतोय कारण सगळ्यांना केक कसे बनवायचं आपण मागे दाखवलंच होतं, पण त्याच्यावरचं जे आयसिंग असतं ना ते फार महत्त्वाचं असतं आणि ते आयसिंग कसं करायचं हे सुद्धा तितकंच शिकण्यासारखं असतं. म्हणजे आपण सुरुवात करणार आहोत अगदी टिपिकल पायपिंग बॅग कशी बनवायची इथपासून. सो शेफ सुवर्ण आपल्याला त्याच्यामध्ये मदत करणार आहे. सुवर्ण आधी सांग की काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि म्हणजे एक थोडक्यात सांग की आपण काय करून दाखवतोय लोकांना. आपण ह्याला फ्रेंच मध्ये गातो म्हटलं जातो आणि आपण नॉर्मली आपण ह्याला केकच म्हणतो. तर हा आपण मोका केक म्हणतोय. मोका हे फ्रेंच नेम आहे कॉफीसाठी. आणि हा आपण लेअरिंग करून ह्याची घेणार आहोत क्रीम बरोबर. क्रीम मध्ये आपण कॉफी ही जी आहे कॉफीचं मी सिरप बनवलेलं आहे. थोडं वॉटर ऍड करून कॉफी पावडरला आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि हे जे शुगर सिरप आहे ते स्प्रिंकल करणार आहोत आपण ह्याच्यासाठी. आणि दोन ह्या पायपिंग आहेत ज्या बनवत त्याच्याने आपण डेकोरेट करणार. परफेक्ट. सो मला असं वाटतं की तू सांगावं की पायपिंग बॅग कशी बनवायची, ती कशी धरायची आणि नंतर आयसिंग कसं करायचं. ओके, कारण तिथपासून सुरुवात असते. सो आपण सुरुवात करूया. आधी काय करायचंय? आधी मोका क्रीम बनवून घ्यायचा का? हो, जो आपण हा बेस घेतलेला आहे तो हा कटिंग करून घेतलेला आहे मी ऑलरेडी. त्याच्यासाठी जी लागणारी आपल्याकडे क्रीम आहे त्याच्यामध्ये मी आता मोका जी बनवलेला आहे सिरप ते मी ऍड करून घेणार आहे. या क्रीम मध्ये आपण आता घालतोय कॉफी. ओके, हे रेडी आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता ना स्प्रिंकल करून घेणार आहोत हे शुगर सिरप जे बनवलंय मी. ह्या शुगर सिरप मध्ये सिनेमन आणि थोडेसे स्टार नीज आपण घालून हे बॉईल करून घेतलेलं आहे. हे स्प्रिंकल करून घेतोय कारण हे मॉइश्चर थोडं राहावं म्हणून, ड्राय लागू नये, सॉफ्ट मॉइस्ट व्हावं. ही जी पॅलेट नाईफ आपण पकडली ती ऍक्च्युली हा फिंगर हा जे आपले बोट आहे ते आपण इथे ठेवून ही अशी होल्ड करायची असते ह्याने आणि ही असं येस आणि ही अशी उचलायची नसते कधी, तर त्यामुळे ते क्रम वगैरे येतं. मग ही आपण अशी स्प्रेड करून घ्यायची. फिनिश बघा तुम्ही, फिनिशिंग बघा, स्किल बघा. एवढं फटाफट म्हणजे 10 मिनिटं काय, एखाद्या 5 मिनिटात सुद्धा हा केक तयार होईल. आणि हा जो आपला वरचा जे क्रस्ट असतं ते आपण हे खाली टाकणार आहोत असं. वरचा क्रस्ट नेहमी खालती घ्यायचा असतो. हो, कारण मग ते सरफेस आपला जो आहे तो लेवलला येतो प्रॉपर. हे आपण जे हॉट वॉटर घेतलेलं आहे ते आपल्याला फिनिशिंग साठी ऍक्च्युली यूज होतं. आता मी हे जे आपण केक बनवलेला आहे तो रेडी आहे लेअरिंग करून. ओके, मग ह्याला आपण आता ट्रिम करणार आहोत. मग हे ट्रिमिंग साठी आपण ही नाईफ यूज करतो. मग हे ट्रिमिंग असं हात ठेवून ही स्ट्रेट असं हे जायचं असतं जेणेकरून जे एक्स्ट्रा जे काही आहे ते निघून जातं. येस, आणि वरती जर सपोज असं असेल तर ते पण आपण काढून घ्यायचा. हो, त्याने तो एक फिनिश येतो, एक स्मूथनेस येतो त्याला. आणि आता जर आपल्याला अपर लेअरला ही क्रीम लावायची असेल तर आपण लावून घेऊ शकतो. अदरवाइज हे आपण पायपिंग जे आहेत त्याने आपण डेकोरेट करू शकतो. हा आपण ह्याच्यावरती ठेवून ही ज्या मी बनवलेल्या आहेत शेल बॉर्डर्सचे वगैरे. ही पायपिंग बॅग कशी बनवली? कुठल्या साईजचा? साधारणतः आपण एक रेक्टँगल कागद घ्यायचा आणि नंतर ह्याला बटर पेपर हे म्हटलं जातं. बटर पेपर बटर पेपर हा जो आपण बटर पेपर घेतलेला आहे तो मध्ये सेंटरला आपण होल्ड करून हा जो पॉइंट आहे तो पॉइंट इथे होल्ड करून तो टाईट असला पाहिजे. तो टाईट राहिला तर आपली पायपिंग बॅग नंतर फोल्ड करताना ती सुटली जाणार नाही. तर मग असं इझी थोडं इथे होल्ड करून आपण हे गोल गोल फिरवायचं आहे. त्याच्यामध्ये आपण जी आपली पायपिंग साठी क्रीम आहे ती आपण भरून घ्यायची.
आणि हे असं फोल्ड करायचं की जेणेकरून हे आतलं जे आहे ते बाहेर यायला नाही पाहिजे. करेक्ट. ही रेडी. आणि हे आपल्याकडे जे रेडी आहेत हाफ मून हे स्टार नोझल आहे, त्याने आपण हे डेकोरेशन करणार आहोत. केक आपला ऑलमोस्ट डन झालेला आहे. हे जे आपण सिरप घेतलेलं आहे ते पण आपण यूज करू शकतो याच्यासाठी. ते थोडंसं स्पून मध्ये घेऊन ओके, असं जस्ट ड्रॉप टाकायचा त्याचा. हा, ड्रॉप टाकू शकतो आपण की तो मोका केक आहे हे इझिली मेकआउट होऊ शकतं. आणि ही जी आपल्याकडे ही पाइपिंग आपण जे एक लास्ट बनवलेले त्याचा एक ड्रॉप देऊन आपण ठेवूया. सगळ्या ह्याच्यातनं ते असं मस्त ओघळत आहेत आणि त्याला एक चांगला लुक आलेला आहे. आय थिंक सिम्पल अँड स्वीट असं ठेवणं ते महत्वाचं आहे. बेसिकली मुद्दा असा होता की मेन लोकांना, आपल्या गृहिणींना आयसिंग करायचं थोडंसं टेन्शन असतं, कारण बाकी केक तर जमतो, पण आयसिंग कसं करायचं हा मेन मुद्दा होता. तर आता पाइपिंग करण्याकरता आपल्याकडे नॉझल्स वेगवेगळ्या शेपमध्ये असतात, त्यामुळे ते आणून ते इझी होऊ शकतं. आणि हे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल सुद्धा असतात हे नॉझल्स. सो ह्याच्यामध्ये अजून काही वेगळे ट्रिक्स आहेत का? म्हणजे आता हा शेल नॉझल ह्याच डिझाईन साठी आहे का आपण त्याच्यामध्ये काही वेगळं डिझाईन वापरू शकतो? नॉझल्स हे खूप प्रकारचे मिळतात आपल्याला मार्केटमध्ये. मोर दॅन 20 असे नॉझल्स अवेलेबल आहेत. ते प्रत्येक नॉझल तुम्हाला वेगवेगळा शेप देतं, त्याचे डिफरंट शेप देतात. मग त्याचं पण जे केकचं लुक आहे ते सुद्धा डिफरंट होऊन जातं त्याच्यामुळे. मग ते नोझल्स आपण यूज करू शकतो छोट्या मोठ्या साईज प्रमाणे. आणि नोझल्सला आपण पाइपिंग बॅग जी आहे प्लास्टिकची ती अवेलेबल असते मार्केटमध्ये. इव्हन कपड्याची जी बॅग आहे ती पण अवेलेबल आहे. आणि बटर पेपरच यूज करावा शक्यतो, तो चांगला असतो, कारण मग ते क्रीम जे आहे ते बाहेर येत नाही त्यासाठी. आणि कधी त्या प्लास्टिकच्या बॅग्स वगैरे फाटलेल्या असतात त्यामुळे बाहेर येतात. प्लस आय थिंक हे मोर हायजिनिक पण आहे. ते हायजिनिक नाही, बरोबर. त्याच्यामध्ये 10 वेळा हाताळतो ते. सो एक्सलंट, व्हेरी नाईस केक. याच्यावरती फार काही डेकोरेशन करण्याची गरज नाही. आणि कॉफी सीड्स पण टाकू शकता तुम्ही ह्याच्यावरती फायनल ह्याच्यासाठी. चलो ग्रेट. तुम्हाला जर का याचा रिकॅप बघायचा असेल तर आता ते जे दाखवतील ते जरा नीट बघा, लक्ष द्या. आणि तुम्हाला प्रॅक्टिस करण्याकरता एखादा स्पंज घेऊन या आणि मग क्रीमिंगची प्रॅक्टिस करा. 1-2 केक नंतर तुम्हाला त्याच्यात थोडीशी मजा वाटायला लागेल आणि हळूहळू तुमची प्रॅक्टिस सुद्धा वाटेल. प्लीज एन्जॉय द केक.